नमस्कार मित्रांनो, अशा टाईपचं जर एक्झाम्पल असेल तर आपल्याला कसं सोडवायचं त्यासाठी तुम्हाला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. मग आता बेसिक याच्यामध्ये काय दिलं मित्रांनो बघा, तर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स, सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स, या सगळ्यांचं उत्तर किती येतं? π/2. here is π/2, here is π/2. मग हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन? हेअर डायरेक्टली y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, हा अँगल सेम आहे, हा सुद्धा अँगल सेम आहे. जर अँगल सेम असेल तर उत्तर डायरेक्ट किती येतं? 0 येतं. मग डायरेक्ट 0 किती येतं? y इज इक्वल टू π/2. y इज इक्वल टू जर आपण घेतलं तर उत्तर आलं π/2 आणि याचा dy/dx डायरेक्ट किती येतो मित्रांनो? 0. अँगल फक्त कसा पाहिजे? सारखा पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, इफ y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ x प्लस 1 अपॉन x मायनस 1 साइन इनवर्स ऑफ, इथं अँगल बघा, पण सेक इनवर्स एक्सला काय लिहिता येतं? कॉस इनवर्स ऑफ एक्स लिहिता येतं. कॉस इनवर्स केला सेक इनवर्स, तर याला काय करायचं? इंटरचेंज करायचं. एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1. दिस इज ऑल्सो y इज इक्वल टू π/2 आणि देअरफॉर dy/dx इक्वल टू 0. मग डायरेक्ट आन्सर किती येतं? 0. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट बघा मित्रांनो, याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येतो एकदम कमी टायमामध्ये. सेक इनवर्स ऑफ रूट एक्स प्लस 1, रूट एक्स मायनस 1, साइन इनवर्स ऑफ रूट एक्स मायनस 1. पुन्हा या सेक इनवर्सला काय करता येतं बघा मित्रांनो, y इज इक्वल टू सेक इनवर्सला काय लिहिता येतं? कॉस इनवर्स ऑफ रूट एक्स मायनस 1 अपॉन रूट एक्स प्लस 1 प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज रूट एक्स मायनस 1 अपॉन रूट एक्स प्लस 1. डायरेक्ट उत्तर येतं याचं किती? 0. y इज इक्वल टू π/2 आणि dy/dx इक्वल टू किती आलं? 0. हिअर इज फायनल आन्सर इज 0. ऑल्सो नेक्स्ट क्वेश्चन इज सेम हिअर. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स वाय. फाइंड dy/dx. याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.